नमस्कार मित्रांनो, मी आकाश मराठी डिजिटल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, जर तुम्ही फार्मर रजिस्ट्रेशन केलेलं असेल ॲग्री टॅक्ससाठी, म्हणजे आपण ज्याला फार्मर आय डी म्हणतो, यासाठी जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल परंतु तुमच्याकडं फार्मर आय डी आणखीन आलेला नाही आहे किंवा तुम्ही ते काढून घेतलेलं नाही, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार्मर आय डीचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर फार्मर आय डी कशा पद्धतीने चेक करायचा आहे. म्हणजे आपल्याला एनरोलमेंट नंबर आलेला असतो, त्या एनरोलमेंट नंबरच्या आपल्याला कुठे यूज होत नाही आहे, तर आपल्याला ज्यावेळेस आपण कुठल्याही योजनेकरिता अर्ज करत असतो त्यावेळेस आपल्याला फार्मर आय डीची म्हणजेच ॲग्रीस्टॅक आय डीची गरज असते. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ॲग्रीस्टॅकचा आय डी कसं चेक करायचा याविषयीची इन्फॉर्मेशन बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला स्किप करतो संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग ओव्हर टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. मित्रांनो, ॲग्रीस्टॅकचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी बरेच दिवस झालं सुरू झालेलं आहे. जर तुम्ही ॲग्रीस्टॅकचं रजिस्ट्रेशन आणखी सुद्धा केलेलं नसेल तर रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं यावरतीचा व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये तसंच वरती आय बटनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या ठिकाणी क्लिक करून तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही इझिली ॲक्सेस करू शकता. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी ॲग्रीस्टॅककरिता रजिस्ट्रेशन केलेलं आहे, म्हणजे त्यांना एनरोलमेंट नंबर त्यांचा मिळालेला आहे, परंतु या ठिकाणी फार्मर आय डी जो असतो म्हणजेच ॲग्रीस्टॅकचा जो आय डी आहे तो आय डी या ठिकाणी अद्याप मिळालेला नसेल, तर अशा फार्मरला अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी बऱ्याच या ठिकाणी अडचणी येत असतील की ते फार्मर आय डी प्रत्येक ठिकाणी लागत आहे. तर या ठिकाणी फार्मर आय डी कसं चेक करायचं, आपला फार्मर आय डी तयार झाला आहे की नाही याकरिता काय करायचं, तुम्हाला या ठिकाणी सर्वात अगोदर ॲग्रीस्टॅकची जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती यायचं आहे. ही वेबसाईट आहे mhfr.agristocks.gov.in या संकेतस्थळावरती आलात की तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज येईल. मित्रांनो, या पेजची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे, त्या ठिकाणी क्लिक करून सुद्धा तुम्ही या पेजवरती येऊ शकता. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला चेक एनरोलमेंट स्टेटस हे ऑप्शन आहे, सिंपल यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही 3 पद्धतीनं तुमचं ॲग्रीस्टॅक आय डी म्हणजेच फार्मर आय डी तयार झाला आहे का नाही हे बघता येणार आहे. यामध्ये पहिली पद्धत म्हणजे तुम्ही आधारवरनं चेक करू शकता, त्यानंतर तुम्ही जो एनरोलमेंट जनरेट केला होता त्या एनरोलमेंट आय डीवरनं या ठिकाणी चेक करू शकता, किंवा तुम्ही फार्मर आय डी असेल तुमच्याकडं फार्मर आय डीवरून सुद्धा चेक करू शकता. आता तिसरा ऑप्शन ते आपल्याला गरज नाही, कारण आपल्याकडं फार्मर आय डी नाही आहे म्हणून आपण या ठिकाणी आधारवरनं आणि किंवा एनरोलमेंटवरनं सर्च करणार आहोत. ठीक आहे, आपण या ठिकाणी आधार कार्डवरून कसं काढायचं हे चेक करूयात. त्या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्याला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. ठीक आहे, ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी ॲग्रीस्टॅकचा एनरोलमेंट नंबर जनरेट केलेला आहे अशा शेतकऱ्यांनी या ठिकाणी त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी चेकवरती क्लिक करायचं आहे. चेकवरती क्लिक केलं की तुमची डिटेल सगळी येईल. या ठिकाणी आधार नंबर, तुमचं नाव येईल आणि कधी जनरेट केलं होतं ते एनरोल या ठिकाणी येईल. त्यानंतर या ठिकाणी तुमचं स्टॅटस अप्रूव्हल रिलेटेड जे काय असेल ते येईल आणि या ठिकाणी मेन जो आहे तो फार्मर आय डी क्रमांक, या ठिकाणी तुम्हाला फार्मर आय डी क्रमांक आहे तो येईल. तर अशा पद्धतीने तुमचा ॲग्रीस्टॅकचा जो फार्मर आय डी आहे तो इझिली तुमचा घेऊ शकता. हे तुम्ही गोष्टी ज्या आहेत त्या कॉपी करू शकता किंवा तुम्ही लिहून ठेवू शकता. याचं कार्ड जनरेशन वगैरे आणखी काही सरकारकडनं आलेलं नाही आहे. जसं याच्या संदर्भात सुद्धा काही अपडेट येईल. जर सरकार याचे कार्ड इश्यू करत असेल तर नक्की आपल्या चॅनलवरती त्याच्या संदर्भात तुम्हाला अपडेट मिळून जाईल. त्यासाठी फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे, म्हणजे भविष्यात येणारे त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन होती. दिलेली माहिती आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे ही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन सगळ्यांपर्यंत पोहोचेल. भेटूया तशाच की नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.